मी संतोष बबन केदारे मी बीडीओ साहेबांकडे तक्रारी करून उनकुटा ग्रामपंचायतबाबत वेळोवेळी चौकशीची मागणी केली, परंतु बीडीओ साहेबांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये चौकशी केली नाही। याबद्दल मी आयुक्त साहेब आणि सीओ साहेब यांच्याकडे गेलो असता मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या भेटीसाठी मी 17/6/2025 ला गेलो आणि त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ साहेब यांना भेटलो। यांना भेटल्यानंतर त्यांनी 18/6/2025 रोजी आदेश काढला की बीडीओ साहेबांनी म्हणजे गट विकास अधिकारी पारनेर यांनी 5/7/2025 पर्यंत वनकुटा ग्रामपंचायतच्या चौकशीचा अहवाल सादर करावा, अन्यथा त्यांची विभागीय चौकशी लावण्यात येईल। त्याबाबतचं पत्रही मला त्यांनी पाठवलं आणि 5 तारीख उलटून गेल्यानंतर 15 तारखेला मी पुन्हा गुंजाळ साहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना विचारणा केली की तुम्ही जे पत्र दिलं होतं त्यावर जर तुमच्याकडे अहवाल आला असेल तर तो अहवालाची काही प्रती मला मिळाव्यात। त्याबाबत मागणी केली असता त्यामध्ये असं समजलं की आतापर्यंत म्हणजे 15/7/2025 पर्यंत बीडीओ साहेबांनी म्हणजे पारनेरच्या गट विकास अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी अहवाल तिकडे सादर केले नाही आणि मग उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी याबाबत त्यांना फोनवर विचारणा केली असता चक्क त्यांनी सांगितलं की मी त्यांना माहिती दिली, परंतु ती माहिती माझ्याकडे नव्हती। पुन्हा एकदा उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी त्यांना दरडावून विचारल्यानंतर सांगितलं की दिली नाही साहेब, नंतर आम्ही आणून देतो। अशा प्रकारे हे गट विकास अधिकारी हे या घोटाळ्यांना पाठीशी घालतात। मग आम्हाला असा प्रश्न पडतो की हे गट विकास अधिकारी भ्रष्ट आहेत की काय, किंवा हे गट विकास अधिकारी अशा भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्याचं कारण काय। त्यासाठी आता मी 14 ऑगस्टला उपोषण करणार असल्याचं पत्र 15/7/2025 रोजी पुन्हा एकदा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेलं आहे की जर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही म्हणजे गट विकास अधिकारी यांची सुद्धा विभागीय चौकशी झाली पाहिजे, कारण यांनी आतापर्यंत कारवाई करायला हवी होती परंतु ती झाली नाही आणि ही झाली नाही म्हणून गट विकास अधिकाऱ्यांबरोबरच तुमच्या स्तरावरून उनकुटा ग्रामपंचायतीची चौकशी हवी। अन्यथा 14 ऑगस्ट रोजी मी उपोषणाला बसणार आहे आणि तेही मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की मी तुमच्या दालनासमोर बसणार आहे। तुम्ही सांगितलेल्या निश्चित करून दिलेल्या जागेवर बसणार नाही, कारण कायद्याचं पालन तुम्ही करत नाही। आम्ही तुमच्याकडं अगदी कायदेशीर पद्धतीने अर्ज विनंत्या करून मागण्या करत आहोत, परंतु तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही। फक्त तुम्ही कायदे हे ग्रामस्थांसाठी किंवा एखाद्या सामान्य नागरिकासाठी आहेत का? तुमच्यासाठी कायदे नाही आहेत का? तुम्ही कायद्याचा अवमान करताय आणि कायदे पाळायला आम्हाला लावताय। म्हणून त्यांना या चॅनलद्वारे फक्त एवढं सांगणं आहे की तुम्ही जर 14 ऑगस्टच्या अगोदर कारवाई केली नाही तर 14 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुमच्या दालनासमोर बसेल, मग कोणत्याही कारवाईला माझी तयारी आहे। एवढं मी या चॅनलद्वारे सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतोय। त्याचबरोबर या